हाय गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मी चाललेली होती क्रिएटर इव्हेंटसाठी. जसं की मी तुम्हाला कालच्या मिनी व्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं. सो मी त्याच्यासाठीच इकडे रेडी होत होती आणि रेडी होत होता मला आठवलं की एक सेकंड, मी जो काल परफ्यूम म्हणजे ऑर्डर केलेला होता, जो रिसीव्ह केलेला होता, तर मी बोलली की चला आता मी बाहेर चाललेलीच आहे, तर इव्हेंटला चालली तर तो सेंट मारूनच जाते. कारण की मी म्हणजे स्वतःला मला आहे ना परफ्यूम मारायला खूप जास्त आवडतं. म्हणजे मी नॉर्मल घरात जरी असले ना तरी मारून बसते. म्हणजे स्वतःला छान फील झालं पाहिजे, कारण की मी लोकांचा विचार करून नाही जगत. मला स्वतःला जे आवडतं मी ते करते. सो यस, मग मी रेडी वगैरे झाले आणि रेडी वगैरे झाल्याच्यानंतर मग माझ्या भावाने मला आमच्या इकडे बिटको पॉईंटच्या इकडे सोडवलं. आणि मी पहिले तर ते प्रेस ऑन नेल्स त्या म्हणजे ज्यांची ऑर्डर होती त्यांना तिथेच बोलवलेलं होतं घेण्यासाठी, कारण की त्यांनाही आजच ते हवे होते, जसं की मी तुम्हाला कालच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. मग त्यांना ते दिलं आणि मी आली खुशीकडे. मी खुशीच्या घरी पोहोचले तरी खुशीची आंघोळ वगैरे काहीच झालेलं नव्हतं. आणि मी तिला बोलली की अरे मी एवढं लांबून आलेली आणि तरी तू अजून रेडी नाही. मग ते ऐकून ती पटकन रेडी झाली आणि ती रेडी झाल्याच्यानंतर आम्ही तिथे जिथे इव्हेंट होता तिथे जायला निघालो. आणि आम्ही फायनली तिथे लोकेशनला पोहोचलो. पण तिथे पोहोचल्याच्यानंतर आम्हाला समजतच नव्हतं की कोणत्या साईडने जायचं आहे, कारण की आम्ही दोघीच होतो आणि बाकीचे हाफ क्रिएटर आलेले होते आणि हाफ क्रिएटर यायचे बाकी होते. सो मग आम्ही तिथे मध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे. तर ते बोलले की इव्हेंट चालू व्हायला अजून थोडासा टाईम आहे. सो तुम्ही त्यांनी रूम नंबर सांगितलेला 108 समथिंग काहीतरी होता. सो आम्हाला त्याने तिकडे पाठवलं आणि तिकडे हाफ क्रिएटर आलेले होते आणि तिकडे भूताचा मेकअप चालू होता. म्हणजे हे काय तुम्हाला पुढे सांगेलच मी. तर इकडे भूताचा मेकअप अजून पूर्ण तर काही डन नव्हता, पण हळूहळू डन होणार होता आणि बाकीचे हाफ हाफ क्रिएटर सर्वजण येतच होते. आणि इकडे रुपाली आलेली म्हटल्यावरती तुम्हाला आता माझ्या व्हिडिओमध्ये पुढे पुढे दिसणारच आहे. आणि इकडे चालू होता मेकअप, जो की अजून हा पूर्ण डन नाही आहे. म्हणजे जे क्रिएटर येत होते बाकी नंतरचे, त्यांना इकडे भूत घाबरवण्याचा प्रयत्न करत होता आणि ही फुल ऑन घाबरलेली, जे की तुम्ही तिचे रिॲक्शन पाहिलेच असेल, कारण की घाबरण्यासारखाच मेकअप झालेला होता, जो की तुम्ही इथे बघू शकता. इतकं हॉरर वाटत होतं, ते इतकं हॉरर वाटत होतं. आणि हा मेकअप ह्या सरांनी केलेला होता आणि जो की भारी होता. आणि ते भूत राहिलं बाजूलाच. इकडे रुपाली मॅडमला भूताला बघून असं झालं की मेरे को भी फेस पर ऐसा कुछ निकालने का है. मग तिने तिच्या फेसवरती ते असं काही करून घेतलं. आणि ते झाल्याच्यानंतर आम्हाला लागलेली होती भूक. सो आम्ही पेट पूजा करण्यासाठी आलेलो बाहेर आणि मग तिथे आम्ही चाललेलो आणि आमच्यासोबत भूतही जॉईन झालेलं होतं गाईस, कारण की भूतालाही भूक लागलेली होती. आणि मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर आम्ही खायलाच बसलेलो. आणि इकडे ह्या माऊला ही रुपाली मॅडम खूपच क्वेश्चन करत होती. तर त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर देवदत्त नागे सरही आलेले होते. सो तुम्हाला माहीतच असेल की जय मल्हार सिरियलमधले. आणि इकडे आमचं त्यांच्यासोबत हेच बोलणं चालू होतं की काय कंटेंट शूट करायचं आहे आणि कसा व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि त्यानंतर आलेले होते संदीप पाठक सर, जे की इतके डाऊन टू अर्थ होते. म्हणजे मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, मला असं म्हणजे असं पहिल्यांदा असं वाटलं की कोणी सेलिब्रिटी इतकं डाऊन टू अर्थ असू शकतं आहे, जे की तुम्हाला आता मी पुढच्या पार्टमध्ये सांगेलच की काय आणि काय नाही. सो आत्ताचा व्हिडिओ इथेच क्लोज होतोय. भेटूया नेक्स्ट